नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जून 2025 ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन आपण पेपर 2 इतिहास या विषयातून करीत आहात. हिस्ट्रीमध्ये टोटल 10 युनिट्स आहे. या अभ्यासक्रमातील 10 नंबरचं आपलं युनिट आहे इतिहास लेखनशास्त्र. तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये इतिहास लेखनशास्त्र यामध्ये टॉप मोस्ट आपण 13 क्वेश्चन डिस्कशन करणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सेशन शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे पेपर 2 हिस्ट्रीचं, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ, सरावासाठी MCQs आहे. वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे आणि पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट पेपर 2 सोबत अवेलेबल आहे. नवीन बॅच आपली स्टार्ट होत आहे 12 मे पासून. 12 मे पासून स्टार्ट होणाऱ्या बॅचला आपण जॉईन करू शकता. ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. आणि या ओरिजिनली या कोर्सची फीज 8,000 आहे, पण इतक्या कमी कालावधीसाठी 8,000 पे करणं तुम्हाला शक्य नसल्यामुळे फीज कमी करून देखील मिळेल. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता 15 डेज टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी डेली एक टेस्ट मिळेल. टोटल 50 टेस्ट अवेलेबल आहे 50 दिवसासाठी आणि टेस्टच नाही तर त्याचं डिटेल सॉल्युशन सुद्धा मिळेल डेली 6 PM ला. फीज आहे 999, फक्त 999 रुपयामध्ये हा कंप्लीट टेस्ट सिरीज 15 अवेलेबल आहे. आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. स्टार्ट करूया प्रश्न उत्तर सिरीजला. क्वेश्चन आहे, संदर्भ नेहमी अधोरेखित केले पाहिजे किंवा छपाईमध्ये तिर्यकांमध्ये ठेवले पाहिजे. कशा पद्धतीने आपल्याला संदर्भ ग्रंथ लिहायला हवं? लेखकाचं नाव, पुस्तकाचं शीर्षक, प्रकाशनाचं नाव की प्रकाशनाचं ठिकाण. ऑब्विसली पुस्तकाचं शीर्षक, लेखकाचं नाव, प्रकाशन. देन आपण बघतो की नेहमी अधोरेखित जे असतं ना ते म्हणजे पुस्तकाचं शीर्षक असतं. ठीक आहे, त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक या सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल संदर्भ ग्रंथामध्ये अधोरेखित मेन्शन असतातच. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश यांनी मध्ययुगीन भारतातील शहरी क्रांतीचा सिद्धांत मांडला. ए. ताराचंद, बी. मोहम्मद हबीब, सी. डी. कोसंबी की डी. ABM हबीबउल्ला. मध्ययुगीन भारतातील शहरी क्रांतीचा सिद्धांत मोहम्मद हबीब यांनी मांडलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एपिग्राफी हे विज्ञानावर आधारित आहे. काय आहे हे? एपिग्राफ म्हणजे काय? शिलालेख, बी. भौतिक अवशेष, सी. साहित्यिक ग्रंथ की अभिलेखागार. एपिग्राफ म्हणजे शिलालेख. ठीक, त्यामुळे ए. नेक्स्ट आहे, पुस्तकात किंवा प्रबंधांची पुनरावृत्ती कोठे न्याय आहे? त्यासाठी 4 ऑप्शन आहे. जेथे जोर देणे आवश्यक आहे, बी आहे जेथे अध्यायाची लांबी कमी आहे, सी आहे लेखकाने त्यांचं युक्तिवाद स्पष्ट करणे आवश्यक आहे की डी मूळ विधान दुसऱ्या संदर्भात फार पूर्वी केले आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे, पुस्तकात किंवा प्रबंधाची पुनरावृत्ती कधी होत असतं तर ते मूळ विधान दुसऱ्या संदर्भात फार पूर्वी केलं आहे तेव्हा त्याचं पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे, हेगेलचा विश्वास काय होता? ए. भौतिक घटक इतिहासाला आकार देतात, बी आहे वंश विशिष्ट सभ्यता वर्तन ठरवते, सी आहे द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कल्पनेने मानवतेची प्रगती होते, डी आहे राज्याऐवजी लोक इतिहासाचे निर्माते आहे. हेगेलचा विश्वास काय म्हणता आपल्याला? तर द्वंद्वात्मक प्रक्रियेतून कल्पनेने मानवतेची प्रगती होते असा हेगेलचा विश्वास आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी
योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे प्राथमिक कागदपत्रे विशेष आहे. कथा, इतिहासकार, व्यावसायिक द्वारे संकलित. बी आहे तोंडी खाती नंतर गोळा केलेली. सी आहे घटना दरम्यान किंवा लगेच नंतर लिहिलेले प्रत्यक्षदर्शी खाते. डी आहे ऐतिहासिक मजकूर असल्याची जाणीव न ठेवता लिहिलेली खाती. आता इथे काय म्हणतं, प्राथमिक कागदपत्रे आहे ना, प्राथमिक कागदपत्रे म्हणजे घटना दरम्यान किंवा लगेच नंतर लिहिलेली प्रत्यक्षदर्शी असतात. तर बघा, जेव्हा आपण पर्टिक्युलर हिस्ट्री चा विचार करतो किंवा इतिहासातून जेही संशोधन आपल्याला होताना दिसून येतात, अशा संशोधनाचा जर आपण विचार केलेलं तर हे लिहिण्यासाठी दोन प्रकारचे सोर्सेस आपण वापरतो. एक आहे प्रायमरी सोर्सेस आणि एक आहे सेकंडरी सोर्सेस. ठीक आहे. सो प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेसच्या माध्यमातून आपण लिहत असतो. पण प्रायमरी सोर्स काय होत असतं, तर प्रायमरी म्हणजे काय, पर्टिक्युलर इन्सिडेंट आणि हे इन्सिडेंटवर जे प्रत्यक्षदर्शी आहे असे जे सोर्स असतात ते म्हणजे प्रायमरी सोर्स आहे. आणि प्रायमरी सोर्सचं उदाहरण फॉर एक्झाम्पल कॉइन्स आहे ना. कॉइन्स, एखादी ऑफिशियल जे डॉक्युमेंट्स आपण बघतो, कागदपत्र आपण बघतो, हे सगळं प्रायमरी सोर्सेसमध्ये आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येतं. त्यामुळे प्राथमिक कागदपत्र तेच होत असतं जे प्रत्यक्षदर्शीचे लिहिलेले असतं. नेक्स्ट आहे मार्क ब्लॉच. मार्क ब्लॉच यांचं प्रमुख काम आहे ब्रिटनचा इतिहास. बी आहे सामंत समाज. सी आहे भांडवलशाहीचा इतिहास. की डी रोमन साम्राज्याचा आर्थिक इतिहास. सो पर्टिक्युलर इथे विचारलेला आहे मार्क ब्लॉच यांच्याविषयी. सो मार्क ब्लॉच यांचं काम आहे सामंत समाज याविषयी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे बी आहे. समोरचा आहे न्यू हिस्ट्री. फ्रेंच न्यू हिस्ट्रीवर विशेष भर दिला आहे. कशामध्ये काय मेजर आहे त्यामध्ये, उत्पादन तंत्रज्ञान. बी आहे सीमांत वर्ग. सी आहे तात्विक संकल्पना. डी आहे जागतिक प्रणाली विश्लेषण. सो फ्रेंच न्यू हिस्ट्रीवर भर कशामध्ये आपल्याला मेजर फोकस जे आहे ते दिलेलं दिसून येतं. सो ऑब्विसली जागतिक प्रणालीचं विश्लेषण फ्रेंच न्यू हिस्ट्रीमध्ये काय केलेलं आहे, विशेष वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं. देन आहे आय डी म्हणजे काय होतं, एकाच लेखकाने कार्य. बी आहे खाली पहा. सी आहे तुलनात्मक. के डी खालील प्रमाणित संदर्भ. आता बघा, पर्टिक्युलर आय डी म्हणजे काय, तर एकच लेखक आणि त्यांचं कार्य. ठीक आहे. आय डी याद्वारे संदर्भित केलं जातं. सो नेक्स्ट आहे खालील सरंजामशाही आणि वरून सरंजामशाही हे प्रबंधन कोणाचं आहे. पर्टिक्युलर हा थिसिस आहे. सो हा थिसिस कोणी मांडलेला आहे. ए मोहम्मद हबीब. बी ताराचंद. सी डी डी कोसंबी आणि डी आहे व्ही एन स्मिथ. सो इथं पर्टिक्युलर सरंजामशाही आणि सरंजामशाही. सो असा पर्टिक्युलर प्रबंध कोणी रचलेला आहे, डी डी कोसंबी यांनी रचलेला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे द लीडर फ्रॉम नॉर्थ इंडिया प्रकाशित करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण होते. ए मोतीलाल नेहरू. बी गणेश शंकर विद्यार्थी. सी मदन मोहन मालवी. की डी राजश्री टंडन. सो द लीडर फ्रॉम नॉर्थ इंडिया याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे, मोतीलाल नेहरू यांनी. आणि नक्कीच आपल्याला बुक आणि पर्टिक्युलर बुक घेऊन घ्या ना, किंवा मग जे काही न्यूजपेपर आहे, मासिके आहे, या सगळ्यांवर आपल्याला येणाऱ्या परीक्षेत देखील प्रश्न विचारण्याचे भरपूर आपल्याला चान्सेस आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहे त्याला खूप व्यवस्थितरित्या आपल्याला करून घ्यायचं आहे. द नेक्स्ट आहे द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर एक्सप्लोरेशन इन अर्ली इंडियन हिस्ट्री याचं लेखक कोण आहे.
ए कुमकुम चॅटर्जी, बी कुमकुम रॉय, सी उमा चक्रवर्ती की डी कुमकुम संगारी. काय म्हणतं? द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर. ठीक आहे. सो ऑब्विसली कुमकुम रॉय यांचं हा काय आहे पर्टिक्युलर लेखन आहे है ना. चलो तर बी. नेक्स्ट आहे बदलत्या जगात इतिहासाची कल्पना कोणी लिहिली? ए देबा प्रसाद चौधरी, बी आहे आर जी कोलिंगवुड, सी रोमिला थापर, डी आहे ई एच कार. बदलत्या जगात इतिहासाची कल्पना. ठीक आहे. हा पर्टिक्युलर ग्रंथ यापैकी कोणाचा आहे? 4 ऑप्शन आहे. ऑब्विसली हे देबा प्रसाद चौधरी यांचं बुक आहे बदलत्या जगाच्या इतिहासाची कल्पना म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे नवीन साम्राज्यवादाची संकल्पना उदयाला आली. ए 18व्या शतकाच्या उत्तरार्ध, बी आहे 19व्या शतकाच्या पूर्वार्ध, सी आहे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध की डी 20व्या शतकाच्या पूर्वार्ध. ठीक आहे. नवीन साम्राज्यवादाची संकल्पना कधी आलेली आहे? 19व्या शतकाच्या उत्तरार्ध जी आहे नवीन साम्राज्यवादी संकल्पना उदयाला आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलाइज. हे पुस्तक कोणाचं आहे? ए स्टॅलिन, बी लेनिन, सी ट्रॉटस्की की डी गोबार्चेव. सो इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलायझेशन किंवा कॅपिटलाइझम हा जो पर्टिक्युलर बुक आहे तो लेनिनचा आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला इतिहासकार आत्मचरित्र इतिहास मानतात? ट्रेव्हल रोपल, बी आहे ए जे पी टेलर, सी आहे थॉमस कार्लाइल की डी एडवर्ड गिबन. सो काय म्हटलेलं आहे इतिहासकार आत्मचरित्र इतिहास कोणाचं लेखनाला मानतात? सो थॉमस कार्लाइलच्या. त्यामुळे सी. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. द रॉयल इंडियन नेव्ही ने बंड केले. कधीचा हा बंड आहे? 18 फेब्रुवारी 1946, बी आहे 20 मार्च 1946, सी आहे 7 एप्रिल 1946 की डी 4 जानेवारी 1946. सो द रॉयल इंडियन नेव्ही हा बंड झालेला आहे 18 फेब्रुवारीला. 18 फेब्रुवारी 1946 ला हा काय झालेला आहे? बंड झालेला आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते पुस्तक चर्च इतिहास लेखनाशी संबंधित आहे? ए पेलोपोनेशियनचा युद्धाचा इतिहास, बी देवाचे शहर, सी इतिहास की रोमचा प्रारंभिक इतिहास. सो हे चर्च इतिहास लेखनासंबंधित पुस्तक कोणतं आहे? तर देवाचं शहर हा पुस्तक चर्च इतिहास लेखनासंबंधित आपल्याला काय करतं? माहिती देतं. त्यामुळे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे सिव्हिलायझेशन ऑन ट्रायल या पुस्तकाचं लेखक कोण आहे? ए अर्नोल्ड टॉयनबी, बी ऑसवॉल्ड स्प्रेंगलर, सी आहे कार्ल मार्क्स की डी कार्ल पॉपर. सो सिव्हिलायझेशन ऑन ट्रायल हा जो ग्रंथ आहे ट्रॉयनबी यांचा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट आहे पर्शियन साम्राज्याच्या सुरुवातीच्या इतिहासाचं वर्णन केलं आहे कोणी? ए हेरोडोटस, बी आहे डॅसिडस, सी टुसिडाइस की प्लुटार्क. हे पर्शियन साम्राज्याचा इतिहास हेरोडोटस यांनी वर्णन केलेला आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट आहे ट्रॉयम्बी डॅशची सर्व समावेशक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात. सो पर्टिक्युलर ट्रॉयम्बी यांनी कशाचं वर्णन केलेलं आहे असं हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन ए सभ्यता, ऑप्शन बी उत्पादन पद्धती, सी धार्मिक व्यवस्था, डी मानवी विकासातील कालावधी. सो पर्टिक्युलर ट्रॉयम्बी यांचं वर्णन सभ्यतेविषयी आहे ना. त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे.
नेक्स्ट आहे थर्मोल्युमिनेसेन्स म्हणजे TL. ही मोजमाप करून वस्तू डेटिंग करण्याची पद्धत आहे. कशाचा वापर होतो? कार्बन उत्सर्जन, किरणोत्सर्गी, भाजल्यापासून किंवा जाळल्यापासूनचा वेळ यातून माहीत होतं TL पासून, की चुंबकीय अभिमुखता यातून जाणून घेतलं जातं. तर भाजल्यापासून किंवा जळल्यापासूनचा जो वेळ आहे ना, ते TL चा मोजमाप करून जे आहे आपण जाणतो. नेक्स्ट आहे RC दत्त यांनी लिहिलेलं बुक कोणतं? ए भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट. बी आहे ब्रिटिश राजवटीत भारताचा आर्थिक इतिहास. सी आहे भारताचा प्रारंभिक इतिहास आणि डी आहे भारतीय आर्थिक जीवन भूतकाळ आणि वर्तमान काळ. सो RC दत्त यांचं ग्रंथ आहे ब्रिटिश राजवटीत भारताचा आर्थिक इतिहास आहे ना, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे कार्बन डेटिंगसाठी साहित्य कोणतं आवश्यक आहे? ज्वालामुखीचा राख, बी जीवाश्म, सी भाजलेलं किंवा जाळलेल्या विटा, की डी सेंद्रिय पदार्थ. सो सेंद्रिय पदार्थ जे आहे असणं आवश्यक आहे कार्बन डेटिंग तपास करण्यासाठी. त्यामुळे डी जे आहे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे मुल्ला अब्दुल कादिर बदायुनी यांचं ग्रंथ कोणतं? तारीख ए अकबरी, बी तबकत ए अकबरी, सी आहे मुतखाब उत तवारीख, की डी अफजल उत तवारीख. सो ऑब्विसली यांचं मुतखब उत तवारीख नावाचा ग्रंथ आहे बदौनी यांचं. सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये टॉप मोस्ट क्वेश्चन इतिहास लेखन संबंधित आपण डिस्कशन केलेलं आहे. उद्या परत आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताच्या इतिहासावर डिस्कशन करणार आहोत. सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत चला. थँक्यू सो मच.